नमस्कार, मी सोहम शिर्के. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा परत काहीशी दिरंगाईने चालल्याचं दृश्य दिवा रेल्वे स्थानकावर तुम्हाला पाहायला बघेल. तुम्ही इथे माझ्याकडे बघू शकता, बहुतांश नागरिक गेल्या 1.5 ते 2 तासांपासून इथेच आहेत. 7:37 डोंबिवली लोकल सेवा म्हणजे जी डाऊन मार्गावरती होती ती डाऊन मार्गावरची लोकल सेवा देखील काही दिरंगाईने चालल्यात आणि अप मार्गावरील लोकल सेवा देखील दिरंगाईने चालल्यात. जी लोकल सेवा परेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी जायच्या त्या लोकल सेवांमध्ये मोठा खोळंबा झाल्याचं कळतं. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील असंतोष निर्माण झालाय. मोठ्या प्रमाणात दर दिवशी चाकरमानी वर्ग, प्रवासी वर्ग आणि विद्यार्थी वर्ग जो मुंबईच्या दिशेने जात असतो किंवा मुंबईच्या दिशेहून डोंबिवलीच्या दिशेने किंवा कल्याणच्या दिशेने जात असतो, त्या सगळ्यांचा इथे मोठ्या प्रमाणात खोळंबा होत झाल्याचं दिसतंय. माझ्यासोबत तुमच्या समोर बहुतांश नागरिकांचा इथेच म्हणजे जवळजवळ सकाळी 6:15 पासून नागरिकांची इथे दिरंगाई होते. नागरिकांचा खोळंबा होतोय, वेळेचा भरपूर मोठा खोळंबा होतोय. भरपूर लोकल सेवा रद्द झाल्यासारखं पण काहीसं दृश्य कळतंय आणि त्यामुळे नागरिक आतोतंत दिवा रेल्वे स्थानकावरती लोकलची वाट पाहतात. मात्र कुठलीही उपाययोजना होत नाहीये. या संदर्भात बोलण्यासोबत आपल्यासाठी काही नागरिक आहेत. तर नेमकं जाणून घ्या सर, गेल्या किती वेळापासून लोकल सेवा स्थगित आहेत? बघायला गेलं तर कालपासून जो प्रॉब्लेम झाला तो तसाच आहे आणि त्यामुळे प्रवास करताना भरपूर प्रॉब्लेम होतो. तुम्ही किती वाजता आलात? कालचं की आजचं विचार? आजचं मी आता जस्ट पोहोचतोय. कालच्या प्रमाणे बघायला गेलं तर आजचं थोडं म्हणजे वेळापत्रकामध्ये कालसारखाच उशीरच आहे, 15-20 मिनिटाचा फरक आहेच. त्यामुळे प्रवास करताना त्रास हा होतच आहे. भरपूर वेळा असं झालं की लोकल सेवांचा जो वेळापत्रक आहे तो कोळमडल्यामुळे नागरिकांचा कुठेतरी खोळंबा होतोय. तर हे मध्य रेल्वे प्रशासनाची चूक म्हणायची की नागरिकांचा असंतोष? चूक म्हणावीच लागेल, कारण काहीतरी उपाययोजना इथून व्हायला पाहिजे. काय प्रकारची उपाययोजना आपण इच्छिता? मला वाटतं दिवामध्ये गेल्या 2-3 वर्षात भरपूर पब्लिक वाढले, त्यामुळे ज्या काही रेल्वे सेवा आहे रेल्वे सेवेने विचार केला पाहिजे की इथून डायरेक्ट गाड्या सोडता आल्या पाहिजेत. त्यामुळे CST कडे जाणारी जी पब्लिक आहे त्यांचा जो त्रास आहे तो कमी होईल. इथून जर लोकल सोडली तर वरच्या दिशेने जाणाऱ्या लोकांचा जो त्रास आहे सकाळच्या वेळेचा, महिलांचा वगैरे आपण जर प्रवास बघितला खूप कठीण आहे. कारण दिवस पब्लिक वाढत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस हा त्रास वाढतच जाणार आहे. नियमितच्या वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी जे नागरिक आहेत ते लोकलने प्रवास करतात. मात्र आता लोकलच्या विषयांमध्ये जर आपण गेलो तर मध्य रेल्वे प्रशासन हा कुठेतरी कमी पडल्याचं कळतंय. मोठ्या प्रमाणात नागरिकांना याची गैरसोय भोगायला लागते. नियमित लोकल सेवा ह्या 20 ते 30 मिनिटं उशिरा चालतात मध्य रेल्वे मार्गावरील. तसंच त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरती प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होतोय. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.